हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळचे वाजलेत 8:30 आणि आपला ब्लॉगसुद्धा आला. मी बसून आहो सध्या बाजूवर. हे बघा माझ्या लागलं इथं बोटाला आणि त्याच्यासाठी आता डॉक्टरला बोलवलं फोन लावून. तर आता येतील डॉक्टर. तिथं आहे संध्या पाणी न्यायली. संध्याला तिच्या आईनं शेवा दिल्या. काय म्हणली? भाकर म्हणलं. काय भाकर? अरे बापरे गाईज वानेर ते वानेर आले होते आपल्या घरावर. हे कुत्रे कवाच्या कवा ती मागून सोनी बघा त्या झाडावर राहतं वानेर. ते तिथे कुत्रा आले. आता ते पिल्लू आहे. उतरलं आता इंजेक्शन मला वाटलं काय झालं तुम्हाला? काय झालं? मेरे बोट को लगा. फोकस करा. दवाखाना केला लाण्या बाबाचा. एवढ्या गोळ्या खायच्या दवाखाना केला. कसं कापलं बोट? हा दाखवा की बोट. मस्त कापलं म्हणते. कसं कापलं बोट? आता गेला का फोकस? ते तसं याच्या या इंजेक्शनासोबत असं खेळायचं नाही बरं. जर काय लागलं ना काहीच खरं नाही. मग रानटी डी डी गोळीचं नाव आहे राणी टी डी न. गाईच सध्या पत्रानं वानेर हिंडायले आणि तिथं फा आपली सोनी शिल्लापवर तिथून वानेराला फा आली. ती पा आपली सोने गेली खाली. तिकडून उतरते आता पायरून ती आली तिथं आली. सोने फायदे चल 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 खाली उतर कुठे गाईज वानेर ती पळालं कुत्र सोनी होईन ती कुठे गेली? त्या झाडावर गेल तिथे गेलो ते. आणि तू याच्यासाठी एवढं बमलायली? गाव हल्लं ना बा. मला वाटलं कोणता सरप असेल. हो देवताच्या हातात आलो मी. काय करायला? काय झालं? मला वाटलं वानेरच आलं. गाईज मी आता बाहेरून आलो इथून आणि अश्विनी इथं होती पाण्यासोबत. काय पाणी भरायला ती काय की आणि एकदाच माय गुम करलं. सांग नाही का वानेरच आलं वाटलं. बापरे म्हणलं आता काय खरं नाही. मग एकदा आवाज दिला नाही काहीच नाही. निवडले पाय असे हळून आवाज आला. उडी खात आलं म्हणलं हा भुकत का बे? आम्हीच हो ना. आल्या भूक लागला आम्हाला. हे पडत होती हेडंबा. दमान चालता येत नाही का मग तुला? संध्या इथं बसली फेस करायली साबणीचा सोड्याचा. संध्या काऊन करायली अशी? अय हे पाय कुत्र हे काम नाही कराय. कोणासोबत प्रँक कराल ती म्हण तू? कोणता? संध्या तू लय काम करते बरं. थकत नाहीस का? थकत नाही का तू? काल सारू लागली, आता कपडे धुवू लागली आज. तुला कंटाळा येत नाही का? थकत नाही तू? ते मोठे लोक नाही का? हा शाळेत रावराव वेशी म्हणजे रावराव गोरे पान पडते तर हा असे ताजे बंबू होते तर हा काय म्हणते तसं मडकं होते तर. कसं? हे मोठं मडकं राजन तेच हा काम करू मस्त वाळलं
राहायचं माणूस. हा मग नाही का कोणाला मारायचं मिराज असलं की हाडू कसं लागतं ते गाबाडच सुट्टे करत त्याला. हा ते मोठ्या लोकांचं मासच लागतं गबू गबू. हा हा म्हणजे ज्या जर आपलं हाडूक बसलं हा. त्याची मांडी सुट्टे नाही करत त्याला. मग असं कपडे धुवायला ताकद येते आहे की नाही गावरानी राहिलं की. काय चालू आहे पहा. हे काय करायला तुम्ही. मॅगी डोक्याला काही घालून राहते. काय काय टाकायली मॅगी मध्ये. टमाटर टाकायलो, टमाटो अजून कांदा टाकलेला आहे त्याच्यात. कांदा टाकलेला आहे ते पहा तेलामध्ये. तेलात नाही करत बरं कोणी कोणी ते राहते ना ते तुपाचं तूप आणि डालडा. डालड्यात कोणी कोणी नाही का डालड्यात करते, कोणी कोणी तेलात करते, कोणी कोणी म्हणजे सोप्या पटपट होणारी पाण्यात करते. हा मला पाण्यातच आवडते. तेलात करायला मला पाण्यातच आवडते पण आता लाणीच्या हातचं खाणं. हो का. तेलात करायला मसाले वगैरे टाकायचे त्याच्यातच मसाला राहते. हो मॅगी मसाला आहे ना. मसाला भेटतो असा नुसताच खावाटे. मस्त लागते ते. बघा हा टेस्टी यमी टेस्टी यमी. हे साखर असल्यासारखी राहते. टाक ना त्याच्यामध्ये. तसं खाते तर चांगलं लागते. जिरासारखं आहे ना जरा तिखट साखर राहते वाटलं छान वाटलं. दुपारचे 2 वाजले असतील है ना. नाही आता माहिती आहे का किती वाजले. 2:15. मॅगी करून खायली. हे बघा हे मॅगी आणि मस्त टाकला थोडा पाणी पण आहे पण गरम नाही ना. झालं गरम. असं असं उन्हानं गरम झालं आहे की नाही. तिकडे हा छगडी ती पाठी घरी लाईट सगळं तर पाहिलं. हा वरून डोसकं पाहिलं. टमाटे ते सगळंच टाकलं. पहिले आम्ही कांदा खरपूर भाजू दिला मग त्याच्यामध्ये टाकलं मस्त मसाला टाकला. मग लाणीने टमाटे सोडले जराशी हलवून घ्यायचं त्याला हलक्या हातानं. हलका हात खायचं पण हळूहळू थोडंसं पाणी टाकायचं. आता लाणी थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी खावा रोहन दादाने खाली हा मॅगी करून खाली रोहन दादा. एक गिलास भरपूर एक थंड गिलासचं पाणी आहे. मस्त माटा म्हटलं. आणि आम्ही 2 पुढे आणले होते मॅगी. मॅगीच होय. मॅगी नव्हे. मॅगी नव्हे ना पोरे ते. नूडल्स आहे. पण नूडल्स होतं मॅगी थोडं होय ते. ती आपली मॅगी. इप्पी होय पा दाखवा. युप्पी. इप्पी होय इप्पी पा. मस्त मसाला मॅगी. इप्पी होय इप्पी. तू काय ना आम्ही हेच खातो. युप्पी. अरे काय गदळ खायला इप्पी. खाऊ द्या ना. लाण्यानं मस्त खरपूस पाणी तिकडं तिकडं घ्या खुरपूस पाणी. मस्त झालं भाजी सारखं. आता थोड्या वेळात ते उकळी येऊ द्यायची. झाली का नाही मॅगी संध्या. बघा ना तुम्ही जाऊन मला का नाही विचारलं? चला संध्याची मॅगी खाऊ आपण. वाव इथं चालू आहे गाईज मॅगी. बघा संध्याची. संध्या तुमच्या मॅगी बद्दल काही 2 शब्द सांगा ना. आमची मॅगी गोड गोड आहे. आमची मॅगी तिखट नाही गोड गोड आहे. गोड गोड आहे बघा. सांडल मॅगीच नाही बघा गं. तसं आहे. हे बघा यांची मॅगी कशी पांढरी फट वाटायची. नाही ना जाऊन दे चांगलं. हळद नाही टाकली का. नाही हळद टाका लागते काय. जाऊ दे, राहत नाही. कुकिंग हा मीठ टाक ना मीठ. संध्या मीठ टाक म्हणा उलूस. संध्या मीठ खाली तशी. हा जमते. टाक. इथं मॅगी येणार आहे आपल्या ताटामध्ये. काय झालं कचरा पडला काय.
धागा पडला. मॅगी मध्ये धागा पडला. नाही पडलं. घेतली काय खायला? फोटो घ्या ना. शूटिंग याचे फोटो म्हणजे तुम्हाला ठेवायला असं काय बरं झालं. झालं अर्धा व्हिडिओ आता करतास पहिले असं टाकते जरा जरा पाणी टाकायचं ते त्या झाडानं पाणी येत नाही. मी म्हणलं होतं तुम्हाला हळद टाका. बिना हळदीची पांढरी फट मॅगी खायला. जाऊ द्या ना आता. जाऊ द्या ना काका. जाऊ द्या ना राण्या बाबा, जाऊ द्या. काय झालं होतं संध्या? काय झालं होतं तेव्हा? नाही का म्हणजे तुमची जास्त म्हणजे मी बोलायचं ना राण्या आबाला करायचं ना. हा तर मग रात्री मी उसणारे झोपत जाऊ द्या ना राण्या बाबा हातवारी करू म्हणे आई. उष्णाल ती संध्या आहे ना. जाऊ द्या ना राण्या बाबा एलपाडू म्हणायचं. हा काकाची माझी मॅगी झाली खतम. संध्याची मॅगी तिकडे बाकी आहे आणि तिथं चालू आहे जेवण. इथं चालू आहे अश्विनीची मॅगी. जेवण पण चालू आहे तिचं. सुपर झालं. जेवायला येऊ नका.